उपस्थित प्रमुख अतिथी आणि वक्ते यांची थोडक्यात ओळख मी करून देतो. आता सुरुवातीला अच्युत गोडबोले सरांची ओळख करून देतो. गोडबोले सरांचं बालपण सोलापूरला गेलं. त्यांचं माध्यमिक शिक्षणही तिथेच झालं. 10वी म्हणजे SSCच्या परीक्षेत ते राज्यामध्ये 16वे आले होते. गणित आणि अंकगणित या विषयाचं पहिलं पारितोषिक बोर्डाचं त्यांना मिळालं होतं. IIT मधून त्यांनी 1972 मध्ये केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. पहिली ते IIT गणित, संख्याशास्त्र आणि अंकगणित या विषयांमध्ये त्यांनी कायमच 100% गुण मिळवले. ते 32 वर्षाहून अधिक काळ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या क्षेत्रात कार्यरत होते. पटनी, IBM, L&T इन्फोटेक, दिशा टेक्नॉलॉजीज अशा अनेक सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये सर्वोच्च पदावर काम करण्याचा त्यांचा अनुभव आहे. IBM वर्ल्ड ट्रेड कॉर्पोरेशन कडून सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी 2 वेळा त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं. त्यांची अनेक पुस्तकं सुद्धा प्रकाशित झालेली आहेत. त्यातील ऑपरेटिंग सिस्टीम, डेटा कम्युनिकेशन अँड नेटवर्किंग, वेब टेक्नॉलॉजीज आणि डिमिस्टिफाईंग कॉम्प्युटर्स ही मॅग्रॉ हिल प्रकाशनाने प्रकाशित केलेली पुस्तके जगभरातल्या अनेक देशांमध्ये टेक्स्टबुक्स म्हणून वापरले जातात. ती चायनीज सारख्या अनेक भाषांमध्ये सुद्धा भाषांतरित झालेली आहेत. त्यांचं मुंबई विद्यापीठ आणि अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये ते सल्लागार आहेत. या व्यतिरिक्त त्यांचं पुस्तकांची मी पटकन तुम्हाला नावं सांगतो. संगणक क्षेत्राविषयीचं त्यांचं संगणक युग, व्यवस्थापन क्षेत्राविषयीचं बोर्डरूम, संगीत विषयक नादवेद, विज्ञान विषयक किमयागार, अर्थशास्त्र विषयक अर्थात, गुलामगिरी विषयीचं गुलाम, नॅनो टेक्नॉलॉजी विषयीचं नॅनोदय, मानसशास्त्र सायकोलॉजी या विषयावरचं मनात, स्टीव्ह जॉब्स यांचं आत्मचरित्र, यांचं चरित्र स्टीव्ह जॉब्स याच नावाने त्यांनी लिहिलेलं आहे. मुसाफिर हे त्यांचं स्वतःचं आत्मचरित्र नुकतंच प्रकाशित झालंय. मुसाफिरच्या एका महिन्यात 20हून अधिक आवृत्ती प्रकाशित झालेल्या आहेत. 20हून अधिक आवृत्ती म्हणजे एक आवृत्ती 1000 पुस्तकांची असते. मराठीमध्ये कदाचित हा विक्रमच असावा. त्यांनी एवढ्या सगळ्या लेखनाबरोबरच त्यांचे सध्या 9 ते 10 इतर वेगळ्या विषयावरचे प्रकल्प त्यांनी हाती घेतलेले आहेत. त्याचा उद्देश सर्वसामान्य लोकांना विविध विषय सोप्या आणि साध्या भाषेत समजावेत हा त्यांचा हेतू आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेत. मी पटकन त्यांची नावं वाचून दाखवतो. IIT मधून जे पासआउट झाले त्यांना डिस्टिंग्विश्ड ॲल्युमिनस पुरस्कार मिळतो. त्यातल्या काही 7 ते 8 जणांना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. 2000 सालचा हा पुरस्कार गोडबोले सरांना दिला गेला. इंडियन इकॉनॉमिक काउन्सिल कडून उद्योग रत्न पुरस्कार, पंतप्रधानांच्या हस्ते सॉफ्टवेअर एक्सपोर्ट मधील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी 2 वेळा पुरस्कार, भीमसेन जोशी यांच्या हस्ते गंधर्व पुरस्कार, अनेक क्षेत्रातील अत्युच्च कामगिरीबद्दल इंद्रधनु पुरस्कार, दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीकडून दिला जाणारा सह्याद्री नवरत्न पुरस्कार, नादवेद, किमयागार, अर्थात या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारासह मिळालेले अनेक पुरस्कार, अर्थशास्त्रातील योगदानाबद्दलचा डॉक्टर पारनेरकर पुरस्कार, हे असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. एवढं सगळं असतानाही त्यांची सामाजिक जाणीव आणि त्यांचं सामाजिक चळवळीतलं काम हे सुद्धा अतिशय मोठं आहे. IITतून उत्तीर्ण झाल्यानंतर ते धुळे जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यामध्ये भिल्ल आदिवासी जमातींच्या प्रश्नावरती आणि त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध लढण्याचं कामही त्यांनी केलंय. 1999 मध्ये त्यांनी मुंबईमध्ये आत्ममग्न मुलांसाठी आशियाना ही शाळा सुरू केली आणि अशा अनेक शाळा सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे महाराष्ट्रभर आणि देशभर सुद्धा.
धर्माधिकारी सर सुद्धा कायमच गोडबोले सरांची पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजेत असा आग्रह विद्यार्थ्यांना करत असतात. अशा गोडबोले सरांचं धर्माधिकारी सरांनी एक छानसं रोपटं आणि छोटीशी भेटवस्तू देऊन स्वागत करावं अशी मी विनंती करतो. यानंतर संदीप वासलेकर सरांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे संस्थापक संदीप वासलेकर सरांचा जन्म 59 सालामधलाच आहे. मी हे आवर्जून सांगण्याचं कारण म्हणजे धर्माधिकारी सरांचाही जन्म 59 सालामधलाच आहे. मुंबईमध्ये झाला त्यांचा जन्म आणि डोंबिवलीमध्ये त्यांचं बालपण गेलं. मुंबई विद्यापीठामधून त्यांनी एमकॉमचं शिक्षण पूर्ण केलं. वयाच्या 20व्या वर्षी म्हणजे 1979 साली त्यांनी स्पेनमध्ये आयोजित केलेल्या जागतिक युवा परिषदेत एक युवा विचारवंत म्हणून भारतातर्फे प्रतिनिधित्व केलं होतं. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सेंट जॉन्स कॉलेजची त्यांना तत्वज्ञान, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयामध्ये विशेष अभ्यास करण्यासाठी पूर्ण शिष्यवृत्ती मिळाली होती. हा अभ्यास केल्यानंतर तत्कालीन भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या आग्रहावरून आणि त्यांच्या प्रेरणेवरून ते भारतात परतले. 1986 मध्ये कॅनडामध्ये झालेल्या जागतिक शांततेच्या परिषदेनिमित्त रोम ते ओटावा या शांती यात्रेचे त्यांनी नेतृत्व केलं. 1988 साली पीस इनिशिएटिव्ह या संस्थेची त्यांनी स्थापना केली. 2002 साली स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुप या संस्थेची त्यांनी स्थापना केली. ही संघटना विविध जागतिक प्रश्नावरती उपाय सुचवण्याचे कार्य करते. न्यूयॉर्क टाइम्स, फायनान्शियल टाइम्स, द गार्डियन, न्यूजवीक, वॉल स्ट्रीट जर्नल यासारख्या अनेक नियतकालिकांमधून ते लेखन करतात. त्यांची धर्मराज्य, साऊथ एशियन ड्रामा, द न्यू वर्ल्ड ऑर्डर आणि मराठीतलं एका दिशेचा शोध ही पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. जगभरातल्या 50हून अधिक देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी त्यांनी विविध प्रश्नावरती सल्लामसलत केली आहे. भारत आणि भारतासारख्या अनेक देशांपुढे असणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एका दिशेचा शोध घेणाऱ्या भारतीय युवकाला ध्येयदर्शन घडवणाऱ्या श्री संदीप वासलेकर सरांचं स्वागत धर्माधिकारी सरांनी एक छानसं रोपटं आणि छोटीशी भेटवस्तू देऊन करावी अशी मी त्यांना विनंती करतो. आज आपण निवडलेल्या क्षेत्रात साधक बनण्याचा ज्यांचा निर्णय झाला आहे असे चाणक्य मंडल परिवारचे विद्यार्थी संकल्प सोडतात. संकल्प म्हणजे एक निश्चय, जाणीवपूर्वक घेतलेला असा एक निर्णय की उद्या ज्याच्या प्रकाशात आपणच आपल्या आयुष्याची वाट तयार करायची. हा निश्चय आपण आपल्याच मनाशी, आत्म्याची करायचा असतो, त्याची सक्ती नसते. आज आपण 2 प्रकारचे संकल्प म्हणतो. पहिला सगळ्यांसाठीच आहे. दुसरा संकल्प जे प्रशासकीय सेवांमध्ये जाऊन त्याद्वारे देशसेवा करण्याची इच्छा बाळगतात त्यांच्यासाठी आहे. संकल्प करण्यापूर्वी विद्यार्थी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची स्वातंत्र्य देवतेची विनवणी हा फटका म्हणणार आहेत. मी उपस्थित सर्वांनाच अशी विनंती करतो की त्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या सुरामध्ये सूर मिसळून त्यांच्या संकल्पाला बळ देण्यासाठी हा फटका त्यांनी म्हणावा. आपण अधिष्ठानच्या दिवशी विद्यार्थ्यांकडून ज्ञानाचं प्रतीक म्हणून
विद्यार्थ्यांनीच गुरुजनांना मेणबत्त्या ज्ञानाचं प्रतीक म्हणून दिल्या होत्या, त्या आज संकल्पाच्या दिवशी गुरुजन प्रज्वलित करून विद्यार्थ्यांकडे देतील आणि विद्यार्थी ज्योतीने ज्योत प्रकाशमान करत हा ज्ञानाचा प्रकाश बाहेर समाजातही पसरवतील. आता चाणक्य मंडल परिवारचे विद्यार्थी संकल्प सोडतील. पन्नाशीची उमर गाठली, अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडुनी, वाटवाकडी धरू नका, सूर्यकुलाचा दिव्य वारसा, प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे, काळोखाचे करून पूजन, घुबडांचे व्रत वरू नका, अज्ञानाच्या गळ्यात माळा, अभिमानाच्या घालू नका, अंधप्रथांच्या कुजट कोटरी, दिवा भिता समदडू नका, जुनाट पाने गळून पालवी, नवी फुटे हे ध्यानी धरा, एकविसावे शतक समोरी, 16व्या स्तव रडू नका, वेतन खाऊन काम टाळणे, हा देशाचा द्रोह असे, करतील दुसरे बघतील तिसरे, असे सांगुनी सुटू नका, जनसेवे सव असे कचेरी, ती डाकूंची नसे गुहा, मेजा खालून मेजावरतून, द्रव्य कुणाचे लुटू नका, बोथट पुतळे पथापथावर, ही थोरांची विटंबना, कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांझ गोडवे गाऊ नका, सत्ता तारक सुधा असेपण, सुराही मादक सहजपणे, करीन मंदिरी मी मदिरालय, अशी प्रतिज्ञा घेऊ नका, प्रकाश पेरा आपुल्या भवती, दिवा दिव्याने पेटतसे, इथे भ्रष्टता तिथे नष्टता, शंखच पोकळ फुंकू नका, पाप कृपणता पुण्य सदयता,
विनविते हात जोडुनी, मीच विनविते हात जोडुनी, वाट वाकडी धरू नका, वाट वाकडी धरू नका. परभाषेत हि व्हा पारंगत, परभाषेतही वा पारंगत. ज्ञान साधना करा तरी, ज्ञान साधना करा तरी. माय मराठी मरते इकडे, माय मराठी मरते इकडे, परकीचे पदचे पुनका, परकीचे पदचे पुनका. भाषा मरता देशही मरतो, भाषा मरता देशही मरतो. संस्कृतीचाही दिवा विझे, संस्कृतीचाही दिवा विझे. गुलाम भाषिक होऊन सगळे, गुलाम भाषिक होऊन सगळे, प्रगतीचे शिर कापू नका, प्रगतीचे शिर कापू नका. कलम करिये तरी सालभर, कर्म करिये तरी सालभर. सडशिमग्याचा ताणू नका, सणशिमग्याचा ताणू नका. सरस्वतीच्या देवळातले, सरस्वतीच्या देवळातले, स्तंभ घणाने फोडू नका, संभगणाने फोडू नका. पुत्र पशु समविकती ते नर, पुत्र पशु समविकती ते नर. नर नराधम गणातया, नरनराधम गणातया. परवित्ताचे असे लुटारू, परवित्ताचे असे लुटारू. नाते त्याशी जोडू नका, नाते त्याशी जोडू नका. स्वच्छ साधना करा धनाची, स्वच्छ साधना करा धनाची. बैरागी पण नसे बरे, वैरागी पण नसे बरे. सदन आपुले करा सुशोभित, सदन आपुले करा सुशोभित. दुसऱ्याचे पण जाळू नका, दुसऱ्याचे पण जाळू नका. तरुणाईचे बळ देशाचे, तरुणाईचे बळ देशाचे. जपा वाढवा तरुपरी, जपा वाढवा तरुपरी. करमणुकीच्या गटार गंगा, करमणुकीच्या गटार गंगा. त्यात तयाला क्षाळू नका, त्यात तयाला शाळू नका. सुजन असा पण कुजन मातता, सुजन असा पण कुजन मातता. हत्यार हातामध्ये धरा, हत्यार हातामध्ये धरा. सौजन्याच्या बुरख्याखाली, सौजन्याच्या बुरख्याखाली. शेपूट घालून पळू नका, शेपूट घालून पडू नका. करा कायदे परंतु हटवा, करा कायदे परंतु हटवा. जहर जातीचे मनातुनी, जहर जातीचे मनातुनी. एकपणाच्या मारून बाता, एकपणाच्या मारून बाता. ऐन घडीला चढू नका, ऐन घडीला चढू नका. समान मानव माना स्त्रीला, समान मानव माना स्त्रीला. तिची अस्मिता खुडू नका, तिची अस्मिता खुडू नका. दासी म्हणून पिटू नकावा, दासी म्हणून पिटू नकावा. देवी म्हणून भजू नका, देवी म्हणून भजू नका. नास्तिक आस्तिक असा कुणीही, नास्तिक आस्तिक असा कुणीही. माणुसकीतच देव पहा, माणुसकीतच देव पहा. उच्च नीच हा भेद घृणास्पद, उच्च नीच हा भेद घृणास्पद. उकिरड्यात त्या कुजू नका, उकिरड्यात त्या कुजू नका. माणूस
पकडी धरू नका. हा संकल्प सर्वांसाठी आहे. मी एक एक वाक्य सांगणार आहे आणि तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे, तर तुम्ही ते वाक्य म्हणा. परत, मी जीवन आनंदानं जगणार आहे. मी जीवन आनंदाने जगणार आहे. स्वतःचं कर्तव्य आनंदानं करत जगणार आहे. आनंदाने करत जगणार आहे. माझ्या भोवतीची माणसं, माझ्या भोवतीची माणसं, समाज, देश, विश्व, निसर्ग, समाज, देश, विश्व, निसर्ग या सर्वांशीच मी एकरूप आहे. या सर्वांशीच मी एकरूप आहे. म्हणून माझ्या जीवनात म्हणून माझ्या जीवनात आणि विश्वात घडणाऱ्या घटनांना मी जबाबदार आहे. हे जाणून मी उत्तमता आणि प्रतिभा या मूल्यांच्या आधारे समृद्ध आनंदी जीवन निर्माण करीन. प्रशासन स्वच्छ आणि लोकाभिमुख असावे. प्रशासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता आणि विकास यांना गती यावी. यासाठी मी प्रशासकीय सेवांमध्ये प्रवेश करणार आहे. त्यासाठी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्याचा माझा प्रयत्न आहे. मी स्वतः वैयक्तिक पातळीवर शुद्ध, स्वच्छ आणि कार्यक्षम राहील. त्याचबरोबर माझ्या भोवतालच्या यंत्रणेला सुद्धा शुद्ध, स्वच्छ आणि कार्यक्षम ठेवण्याचा प्रयत्न करीन. यानंतर मी श्री अच्युत गोडबोले सरांना मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो. मित्र, सर्वप्रथम चाणक्य मंडळाचे अविनाश धर्माधिकारी भूषण यांचे मी आभार मानतो आणि मला इथे आपल्या सगळ्यांबरोबर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा मी आभारी आहे. पहिल्यांदा मला एक गोष्ट विचारते की whether I should speak in English or Marathi. How many people don't understand Marathi? That's a majority that probably prefer speaking in English. मराठी न कळणारे की खूप लोक आहेत. मराठीत चालेल का इंग्रजीत चालेल? ओके. आज मी साधारण अर्थ कारणाचा आढावा घेणार आहे आणि त्याची बेसिक प्रिन्सिपल्स पण समजावून सांगणार आहे आणि त्याचबरोबर आजच्या विकास नीतीच्या विषयी मी थोडंसं बोलणार आहे. 2008 साली पासून एक अरिष्ट चालू आहे ज्याला आपण मंदी म्हणू. ती खरी म्हणजे पूर्णतः ती मंदी नाही, आज तरी ती मंदी नाही, पण ती मंदी का आली आणि त्याच्यावर काय उपाय सध्या चालू आहे, त्यात कॉन्फ्लिक्टिंग व्ह्यूज काय, त्याचा भारतावर परिणाम काय, आपण कुठली विकास नीती स्वीकारलेली आहे ह्याच्याविषयी मी थोडंसं विवेचन करणार आहे. त्यामुळे आपल्याला संबंध जागतिक ह्याचं आपल्याला
पूर्ण अर्थ लावता येईल. 40 मिनिटात खरं म्हणजे होण्याचं 45 मिनिटात होण्याचं विवेचन नाही, पण मी त्यातल्या त्यात महत्वाची तत्व या निमित्ताने सांगणार आहे. पहिल्यांदा अरिष्ट किंवा मंदी म्हणजे काय. खरं म्हणजे असं आहे की त्याकरता आपल्याला जीडीपी म्हणजे काय हे बघितलं पाहिजे. आपल्याला जीडीपी वाढतोय 8%, 6% वगैरे असं सांगितलं जातं. त्यातले पहिल्यांदाच मी गोम सांगून ठेवतो की आपला जो जीडीपी 8% वाढतोय असं सांगण्यात येतं, त्यात एक आपली प्रचंड मोठी फसवणूक केली जाते. ती अशी की त्याच्याकरता इकॉनॉमिक्स मध्ये तुम्ही वाचलं असेल की नेहरूंच्या काळापासून एक हिंदू रेट ऑफ ग्रोथ होता. हिंदू रेट ऑफ ग्रोथ 3.5% होता. तेव्हा काय हिंदू रेट ऑफ ग्रोथ 3.5% होता, तो रद्दी होता. आता बघा कसा 8% होतोय असं आपल्याला सांगितलं जातं. खरं त्याची परिस्थिती अशी आहे की त्याच्या अगोदर किती रेट ऑफ ग्रोथ होता हे कोणीच विचारत नाही. त्याच्या अगोदर रेट ऑफ ग्रोथ होता तो 0.7% होता. त्यानंतर पहिली जी सगळी वर्ष गेली 40-50 वर्ष, त्या सगळ्या वर्षांमध्ये एक मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करायचं होतं. रस्ते पाहिजे होते, एसटीज पाहिजे होत्या, जहाजं होती, पोर्ट्स होती, विमानतळ होता, शिक्षण होतं, IIT सारख्या संस्था होत्या. जे काय कमी जास्त प्रमाणात जे काय आरोग्याची व्यवस्था होती ती होती. मुख्य म्हणजे लोकशाही ठीक व्हायची होती. भयंकर मोठं काम होतं ते. आणि या सगळ्या संस्था ज्या होत्या, मग त्याकरता लागणारं सिमेंट, त्याकरता लागणारं असा जो काय सगळा प्रकार, रस्ते बांधणी उदाहरण साधी गोष्ट नाही, किंवा एसटी सगळं जाळं पसरणं, रेल्वेचं सगळं जाळं पसरणं. आणि यामध्ये प्रायव्हेट सेक्टर यायला तयार नव्हता. म्हणजे या सगळ्या गोष्टी असल्याशिवाय प्रायव्हेट सेक्टरला टूथपेस्ट आणि शॅम्पू आणि मोटार गाड्या तयार करणंच शक्य नव्हतं. या सगळ्या गोष्टीची गरज होती, पण याच्यात नफा नव्हता. मग कोणी करायचं ते काम, तर ते सरकारने केलं पाहिजे. म्हणून 1936 साली, नंतर 1944 साली एक बॉम्बे प्लॅन म्हणून आला. त्या बॉम्बे प्लॅन मध्ये टाटा बिर्ला सगळे होते. त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की बाबा सरकारने हे सगळं उचललं पाहिजे, कारण ते प्रॉफिटेबल नाही. आणि म्हणून सरकारने ते सगळं उचलून इन्फ्रास्ट्रक्चर पूर्णपणे तयार झालं. त्याला ते प्रॉफिटेबल नव्हतं, तरी सुद्धा एवढी प्रचंड इन्व्हेस्टमेंट झाली. म्हणजे नेहरूंच्या सगळ्या पॉलिसीज बरोबर असं माझं मुळीच म्हणणं नाही, अनेक चुका झाल्या. पण हे इन्फ्रास्ट्रक्चर जे होतं ते प्रॉफिटेबल नव्हतं. आपल्याला मी सांगितलं होतं ते सरकारी क्षेत्र आहे म्हणून ते प्रॉफिटेबल नाही. मी उलट म्हणतो की ते प्रॉफिटेबल नव्हतं म्हणूनच ते सरकारच्यावर लादलं गेलं आणि सरकारला करावं लागलं. आणि ते केल्यानंतर जो प्रॉफिटेबल सेक्टर आहे, मी आता सांगितलं त्याप्रमाणे शॅम्पू, मोटार जे काय असेल ते सगळं प्रायव्हेट सेक्टरने करायला सुरुवात केली. हा इतिहास. आता याच्यात मुळातच प्रॉफिटेबिलिटी कमी होती. त्याच्यात प्रचंड जेस्टेशन पिरियड नव्हतं. खूप नंतर रिटर्न्स तुम्हाला मिळायचे असतात. लाखो अब्जावधी डॉलर्स रुपयांची तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करा, ती सगळी सरकारने केली. याच एवढं असून सुद्धा 3.5% झाला हे अतिशय मोठं भाग्य आहे. अमर्त्य सेनाने सुद्धा म्हणून ठरवलेलं आहे की चीन आणि भारत ह्याच्यात या फॉर्मेटिव्ह इयर्स ज्याला म्हणतो त्याच्यात जर काही सगळं इन्फ्रास्ट्रक्चर झालं नसतं तर चीनमध्ये आता जी काही सोकॉल्ड प्रगती आहे की नाही हा त्याचा वाद आहे, आणि भारताची पुन्हा सोकॉल्ड प्रगती आहे की नाही वाद आहे त्याच्यावर बोलणार आहे मी, ही झालीच नसती. आता 8% दिसलाच नसतं रेट ऑफ ग्रोथ. हे जर का झालं नसतं तर म्हणून तर नुसतं हिंदू रेट ऑफ ग्रोथ म्हणून हिणवणं हे अगदी अत्यंत चुकीचं आहे. पण त्याच्या अगोदर 0.7% होतं. मग या काळात 3.5% झाला. 1980च्या दशकात आपल्याकडे जागतिकीकरण येण्याच्या अगोदर तो ऍव्हरेज रेट ऑफ ग्रोथ 5.8% होता. आणि 1991 पासून जागतिकीकरण ते 2007 सालापर्यंत ऍव्हरेज रेट 6.5% होता. कोणी गणित जर मांडलं तरी 0.7, 3.5, 5.8 आणि 6.5 काय पण कमी केलं असं कोणी म्हणू शकेल. हे मुद्दामून तुम्हाला सांगतो, हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. शिवाय फक्त जीडीपी ग्रोथ वरनं आर्थिक प्रगती मोजणं हा शुद्ध मूर्खपणा आहे. यात काही शंकाच नाही, त्याच्यावर मी नंतर येणार आहे. पण जीडीपी राष्ट्रीय उत्पादन जेव्हा आपण मोजतो तेव्हा एका वर्षातली सगळी राष्ट्रातली ट्रान्झॅक्शन जे असतात त्याला फायनल ट्रान्झॅक्शन, आता फार खोलवर मी इकॉनॉमिक्स शिकवायला जात नाही, इंटरमिडिएट ट्रान्झॅक्शन सोडून जी फायनल ट्रान्झॅक्शन असतात, जे व्यवहार होतात, त्या व्यवहारांची किंमत जर का आपण ऍड केली तर त्याला राष्ट्रीय उत्पादन म्हणतात. पण जेव्हा व्यवहार होतो तेव्हा अर्थातच कोणीतरी खर्च करतो आणि कोणातरी मिळकत मिळते, म्हणूनच राष्ट्रीय उत्पादन हे राष्ट्रीय नॅशनल इन्कम इतकं असतं, तेच राष्ट्रीय खर्चाबरोबर असतं. राष्ट्रीय उत्पादन म्हणजेच राष्ट्रीय इन्कम किंवा राष्ट्रीय खर्च असं आपल्याला इक्वेशन मिळतं. त्यात इम्पोर्ट एक्सपोर्ट जर असतील त्याचा फरक पडतो, पण त्यात आपल्याला शेअर नको. आता प्रश्न असा आहे की हे मंदी म्हणजे काय होते.
तर मंदी म्हणजे राष्ट्रीय उत्पादन जे आहे किंवा राष्ट्रीय उत्पन्न जे आहे, दोन्ही एकच आपण बघितलं. कारण एक ट्रान्झॅक्शन होतं, कोणाचं उत्पन्न मिळतं, खर्च होतो, आणि त्या ट्रान्झॅक्शनच्या व्हॅल्यूची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पादन, म्हणजे सगळ्यांची इन्कमची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न, म्हणजे सगळे सारखे असले पाहिजे. आता हे जेव्हा खाली जात जातं, म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा ते जेव्हा खाली जातं, गेल्या महिन्यापेक्षा या महिन्यात खाली, या महिन्यापेक्षा पुढच्या महिन्यात खाली, असं 6 महिने कंटिन्युअस जर का राहिलं तर अर्थशास्त्रामध्ये त्याला मंदी म्हणतात. आज भारतामध्ये मंदी नाही, आज अमेरिकेत मंदी नाही, कारण अमेरिकन रेट ऑफ ग्रोथ 2% आहे काहीतरी. भारताचा रेट ऑफ ग्रोथ 5 पॉईंट काहीतरी आलेला आहे, 8 पॉईंट खाली आलेला आहे. पण भारताचा स्लो डाऊन आहे, पण भारतात मंदी नाही थिअरेटिकली. कारण मंदी करता 6 महिने कमीत कमी क्लासिकल डेफिनेशन प्रमाणे 6 महिने जीडीपी कमी कमी होत जावं. जीडीपीचा रेट ऑफ ग्रोथ निगेटिव्ह 6 महिने जर का असेल तर त्याला आपण मंदी म्हणू शकतो. ती आज ग्रीस आणि इतर काही युरोपियन राष्ट्रात आहे, पण जगभर मंदी नाहीये, पण जगभर स्लो डाऊन नक्की आहे. भारतात सुद्धा 8% 5.8% जो काय आलेला आहे तो म्हणजे स्लो डाऊन आलेला आहे. आता हा स्लो डाऊन का होतो? तर त्याचं जास्त स्वरूप म्हणजे मंदी, आणि त्याच्यापेक्षा जास्त स्वरूप म्हणजे महामंदी, ज्याला ग्रेट डिप्रेशन म्हणजे 1929-30 साली अमेरिकेत नंतर जगभर पसरलं, त्याला ग्रेट डिप्रेशन. स्लो डाऊन, मंदी आणि महामंदी ही काय येते म्हणजे त्याचं येते म्हणजे काय होतं पहिल्यांदा सांगतो, मग ती काय येते हे सांगतो. ती सोडवण्याकरता 2 व्ह्यू पॉइंट्स जे आहेत, ज्याला क्लासिकल न्यूलिबरल व्ह्यू पॉइंट फ्रीडमननी मांडला आणि नंतर केन्सनी मांडला, त्या दोघांचं कॉन्फ्लिक्ट आपल्याला कळला. तर जगभर जे चालू आहे, इव्हन ओबामा आणि रॉमनी यांचं युद्ध असेल, ग्रीसमध्ये काय चाललं असेल, तर भारतात सुद्धा जे काही तात्विक किंवा वैचारिक युद्ध आहे ते आपल्याला कळू शकेल, म्हणून मी सगळं सांगणार आहे. हे मी साधारण पहिले 10-15 मिनिटात संपीन. पुढच्या 20 मिनिटात मला वाटतं मी भारतात आजची जी विकास नीती आहे ती मला संपूर्ण अजिबात मान्य नाहीये, म्हणून त्याच्यावरती मी उलटी पर्यायी विकास नीती काय असली पाहिजे त्याच्याविषयी मी बोलणार. जीडीपी जेव्हा मागणी ही कमी होते कुठल्याही काळात, ते बघू आपण का होते ते, पण मागणी जेव्हा मालाची कमी होते तेव्हा माल पडून राहतो बाजारात. आता हे चक्र कसं चालू होतं पहा. एकदा मागणी पडून राहत, एकदा बाजारातला माल पडून राहिला असं जेव्हा लक्षात येतं उद्योजकांच्या, तेव्हा म्हणतात बाजारात अगोदरच माल विकला जात नाही, तो पडून राहिला, नवीन कशाला तयार करू. त्यामुळे मग ते आपल्या शिफ्ट बंद करायला लागतात, हळूहळू कारखाने बंद पडायला लागतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार बंद होतात, त्यांच्या खिशात खेळणारा पैसा कमी होत जातो, आणि त्यामुळे त्यांची एकंदरीत समाजातली पुन्हा खर्च करण्याची तयारी म्हणजे मालाला असणारी मागणी आणखीनच कमी होते. ही मागणी आणखीन कमी झाली की पुन्हा उद्योजक म्हणतात मी कशाला खर्च करू, अजूनही माल पडलेला आहे, मी कशाला आणखीन खर्च करू. आणखीन कारखाने बंद पडतात, आणखीन बेकारी वाढते, आणखीन त्यामुळे परचेसिंग पॉवर कमी होत जाते, त्यामुळे पुन्हा माल जास्त पडून राहायला लागतो. आणि हे चक्र खाली 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 जाऊन तुमचं अर्थातच त्यामुळे उत्पादन कमी होतं कारखाने बंद पडल्यामुळे, त्यामुळे जीडीपी कमी होत जातो, आणि जीडीपीचा रेट ऑफ ग्रोथ पहिल्यांदा कमी होतो, जसं भारतात कमी झालेला तसा, आणि एका लिमिटच्या पलीकडे जीडीपीच कमी व्हायला लागतो, त्यामुळे मग मंदी यायला लागते. रेट ऑफ ग्रोथ कमी होणं म्हणजे स्लो डाऊन, जीडीपीच कमी होणं म्हणजे मंदी, असं ते किती जास्त खोलवर ते पसरलंय त्याप्रमाणे ते होत जातं. आणि हे दुष्टचक्र हे चालू राहतं. किंवा मागणी कमी कुठल्याही एका कारणामुळे झाली की त्याच्यानंतर कारखाने बंद म्हणजे बेकारी मागणी आणखीन कमी, मागणी आणखीन कारखाने बंद, आणि हे चक्र चालू राहणं म्हणजे मग स्लो डाऊन, आणखीन डीप झालं तर मंदी, आणखीन प्रचंड डीप झाली तर महामंदी, असं सगळं लॉजिक. पण ते येतच का? आतापर्यंत खरं म्हणजे भांडवलशाहीच्या इतिहासामध्ये ही चक्र सातत्याने चालू होती. त्याचा मी आता स्टॅटिस्टिक्स सांगत नाही, पण त्याच्या साधारण 1980 नंतर त्याची फ्रिक्वेन्सी खूप वाढलेली आहे. आणि ते मी 2 मार्ग जेव्हा सांगणार आहे फ्रीडमन आणि केन्सचे, तेव्हा मी सांगणार आहे की त्याचं ही, पण त्याचं कारण असं आहे की इनइक्वॅलिटी, प्रचंड मोठ्या प्रमाणात इनइक्वॅलिटी हेच त्याचं महत्वाचं कारण. ह्याचा खूप लोकांनी रिसर्च केला, शम्पीटर बसं अनेक, माझ्या अर्थात मी थोडंफार दिलंय आणि मी स्वतः बऱ्यापैकी अभ्यास केला, पण आतापर्यंत मंदीचं खऱ्या अर्थाने इकॉनॉमिक्स मध्ये अगदी फायनल असं उत्तर कोणाला सापडलेलं नाही मंदीच्या कारणाने. पण त्यातला एक महत्वाचं एक धागा त्यातला विचार हा म्हणजे असा की खूप इनइक्वॅलिटी जर का असेल, समजा कल्पना करा की श्रीमंत वर्ग आणि गरीब वर्ग इनइक्वॅलिटी खूप जास्त नाहीये, तर जो माल तयार होईल तो खपेल. पण समजा इनइक्वॅलिटी खूप असेल की श्रीमंत वर्गाकडे त्यांना लागणारा खर्च करायला जो पैसा आहे त्याच्यापेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणात तो साठलेला आहे, आणि गरीब वर्गाकडे खूपच त्या मनाने कमी आहे, तर ते बाजारात जाऊन माल काय विकत घेणार. तेव्हा इनइक्वॅलिटी, आणखी कन्झ्युमर गुड, कॅपिटल गुड वगैरे बरेच मी आता नवीन जे पुस्तक लिहितो त्यात बरेच विवेचन आहे, ते आपल्याला बायफर्केशन करून ते दाखवता येतं. पण मुख्य म्हणजे एक ढोबळ मानाने जर बघितलं तर इनइक्वॅलिटी खूप वाढली तर मेजॉरिटी जनतेला बाजारात जाऊन माल विकत घेण्याची ऐपत नसते,
आणि जेवढी गुंतवणूक करण्याकरता श्रीमंत वर्गाकडे जो पैसा असतो तो स्वतः खरेदी करण्याकरता टूथपेस्ट मोटर वगैरे तो कमी असतो, कारण त्याची संख्या कमी असते, पण त्यांच्याकडे पैसा गुंतवणूक करण्याकरता असतो. पण गरीब जनतेकडे, गरीब किंवा मध्यमवर्गीय जनतेकडे एकंदर जो काही पैसा खर्च करण्याकरता पैसा जो अनड्युअली कमी जर का झाला तर मार्केटमध्ये जाऊन खरेदी करायची क्षमता कमी होते. एकदा कमी झाली की मगाशी सांगितलं लॉजिक पुन्हा चालू होतं, ते स्पायरल खाली 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 ढकलत जाऊन कारखाने बंद आणि असं सगळं चालू. तर इनइक्वॅलिटी फार मोठं त्यातलं एक महत्वाचं कारण आज मानलं जातं. इतरही अनेक त्याच्या मागे कारण आहे आणि काही माहिती सन स्पॉट पासून 11 वर्षांनी होतं, या वर्षाने होतं, अशी बरीच कारण आता पण देण्यात आलेली. पण महत्वाचं कारण हे त्याच्यात एक निदान महत्वाचं कारण इतरही बरीच आहे. आता ते एकदा झालं की मग ते अशा तऱ्हेने खाली खाली मग त्यातनं बाहेर कसं पडायचं. हा वाद 1920च्या दशकापासून चालू आहे आपल्याकडे नवीन. आणि गंमत म्हणजे आज जी सगळी आर्ग्युमेंट्स केली जातात अमेरिकेत, फक्त रिपब्लिकन डेमोक्रॅट्स नाही, विदिन डेमोक्रॅट्स ऑल्सो जो काही उजव्या मताचा न्यू लिबरल एक हे आहे तो आणि केन्सवादी ज्याला वेलफेअर स्टेटिस्ट म्हणून यांच्यामधला वाद हा 1929 सालापासूनच आहे. आणि त्या 1929 साली सुद्धा प्रचंड मोठं असं महाराष्ट्र आलं होतं. त्यावेळी इतकी प्रचंड बेकारी वाढली होती या बघायच्या सांगितलेल्या कारणामुळे. अमेरिकेतले 25% लोक बेकार. आज तो परिस्थिती युरोपमध्ये फार वेगळी नाही आहे. स्पेनमध्ये 50%, तरुणांमध्ये 50% बेकारी आणि इतर अनेक. मी युरोपमध्ये बोलायला लागलो मी आज 2-3 तास बोलू शकेल, मी बऱ्यापैकी मी त्याचं हे केलंय. पण मुख्य काय आहे की यामध्ये महाराष्ट्रामध्ये इतकं प्रचंड बेकारी वाढली, लोक रस्त्यावरती दंगली झाले, मारामारी झाले, अनेक लोक मेले वगैरे. त्यावेळेला 2 मार्ग सुचवण्यात आले. एक मार्ग म्हणजे त्याला आपण मार्केट फंडामेंटलिस्ट म्हणू की मार्केट हे सगळं ठरवेल, सरकारने त्याच्यात काही पडू नये, सरकारने फक्त बघत राहावं असं सुचवणारा एक मार्ग जो अमेरिकेत त्यावेळी खूप प्रबळ होता. आजही प्रचंड प्रबळ आहे. रिपब्लिकन पक्षामध्ये इव्हन डेमोक्रॅटमध्ये बरेच आहे त्याच्यावर क्रुगमन, स्टिग्लिट्झ नाही तर अनेक लोक आज बोलत आहेत. पण एक त्यांचं म्हणणं असं काही करू नये. मार्केट मेकॅनिझम जी असते ती मेकॅनिझम स्वतःला सुधारेल. कशी सुधारेल तर जशी त्या 2 इंटरेस्ट रेटने सुधारेल आणि कर्मचाऱ्यांच्या पगाराने सुधारेल. असे 2 त्यांचे वेगळे मार्ग आहेत की जसं बेकारी वाढेल तसं लोक कमी पगारावर काम करायला तयार होतील, मग ते धडपडतील. पगार एकदा कमी झाले की कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, उत्पादन खर्च कमी होईल. एकदा उत्पादन खर्च कमी झाला की उद्योग म्हणजे आपला नफा वाढेल म्हणून ते ताबडतोब कारखाने चालू करतील की उत्पादन खर्च कमी म्हणजे मला नफा वाढणार, त्यामुळे सगळे आपोआप ते करायला तयार होते असं त्यांचं म्हणणं होतं. दुसरा मार्ग म्हणजे असा की इंटरेस्ट रेट हे कमी होते. व्याजदर ही खूप महत्वाची एक मेकॅनिझम असते. म्हणजे मी व्याजदराकडे नंतर येतो, पण मुख्य म्हणजे असं की यामध्ये की कर्मचाऱ्यांचे पगार जर का कमी झाले तर आपोआपच नफा वाढेल म्हणून उद्योजक आपोआप गुंतवणूक करते. याला विरोध केला केन्सने. केन्सचं म्हणणं की आपला माल जर का विकलाच जर का जाणार नसेल, विकल्या जाण्याची शक्यता जर का नसेल तर उद्योजक उत्पादन खर्च किती कमी केला, समजा 20 रुपयाच्या माझा 15 रुपये उत्पादन खर्च झाला पण तरी माझा माल पडूनच राहणार असेल, 20च्या 15 वाया जातील पण वायाच जातील ना, मी कशाला उत्पादन करेन. आणि म्हणून जरी पगार कमी होत असतील या बंदीमध्ये किंवा बेकारीमध्ये तरी सुद्धा उद्योग काढायला पुढे येणार नाहीत असं केन्सनी म्हटलं. आणि म्हणून केन्सनी त्याचे मार्ग सुचवले. या बंदीमधून बाहेर येण्याकरता 2 मार्ग आतापर्यंत सुचवलेले. एक म्हणजे मॉनिटरी आणि दुसरं म्हणजे फिस्कल. तर मॉनिटरी मार्ग हा जनरली इंटरेस्ट रेट कमी करणं किंवा CRR कमी करणं ह्याच्याकडे ही 2 अस्त्र वापरून आपण करत असतो. आणि फिस्कल म्हणजे सरकारने चक्क त्यात शिरून सरकारने इंटरव्हीन करून सरकारने काहीतरी कामं काढावी आणि सरकार त्याच्यावरनं आपण बंदीतनं बाहेर येईल. ते कसं ते सांगतो. मॉनिटरी म्हणजे व्याजदर कमी करावे. आता व्याजदर 2 तऱ्हेचे असतात. आपल्यासारखी माणसं जेव्हा बँकेमध्ये पैसे ठेवतो आपण तर आपल्याला काहीतरी व्याजदर मिळतो 6%, 7%, 8%. तोच पैसा बँक आणखीन उद्योजकांना देते. त्यात आपण मल्टीप्लायर वगैरे असतो, त्यात शिरायला नको आपण. पण त्यामध्ये बँक जेव्हा दुसऱ्या उद्योजकांना देते कर्जाऊ पैसे किंवा गिराईकांना म्हणजे मध्यम वर्गाला कर्जाऊ टीव्ही, कार घ्यायला देते. बँक 2 तऱ्हेने देत असते. एक कंझ्युमर गुड घेण्याकरता आपण घरं आणि कार घेण्याकरता वापरतो आणि उद्योजकांना उद्योग काढण्याकरता. हे बँकचा लेंडिंग रेट झाला. आणि बँक आपल्याला आपल्या ठेवींवर जो व्याजदर देतो तो 7-8 असतो. आणि बँकचा लेंडिंग रेट 14-15 जो काही प्रत्येक बँकेप्रमाणे वेळेप्रमाणे या व्याजदराचा जो फरक असतो ते बँकेचं उत्पन्न असतं किंवा असायचं पूर्वी.
आता बँकेचे स्वरूप बदलले, बँका प्रायव्हेट झाल्या, बँकाने कळलं की ज्या ठेवी आपल्याकडे ठेवल्या गेलेल्या आहेत त्या ठेवी आपण उद्योजकांना देण्याची त्याही शेअर मार्केटमध्ये जर का गुंतवला तर आपला पैसा आणखी होईल. कित्येक बँका या म्हणजे शेअर मार्केटमध्ये आता ट्रेड करायला लागलेले आहेत. तर तो त्यात बँकिंगचं आणखी वेगळं इन्कम. पण क्लासिकल बँकिंगमध्ये जो लेंडिंग रेट असायचा आणि गिराईकाने ठेवलेल्या याच्यावर व्याज द्यावं लागतं, यातला फरक जो होता तो बँकिंगमध्ये त्यांचं इन्कम असं धरलं जायचं. त्यामुळे दोन्ही जे रेट्स आहेत ते जनरली वरती जातात किंवा दोन्ही खाली येतात. आता जेव्हा व्याजदर आपण खाली ठेवतो म्हणजे दोन्ही आपल्या आपण ठेवली तर त्याच्यावरही कमी मिळतो आणि उद्योजकांना जो आपण पैसा देतो कर्ज त्याच्यावरही आपण कमी व्याज करतो. तर तो जर का आपण दोन्ही कमी ठेवला तर काय होईल बघा की मी समजा माझ्याकडे एक 10,000 रुपये किंवा 1,00,000 रुपये त्याच्यावरचा व्याज जर खूप कमी गेला तर म्हणून बँकेकडे पैसा ठेवले तरी काय 2%, 1% किंवा 0%. जपानमध्ये 0% होतं अधिक वर्ष. कशाला बँकेने ठेवू, त्याच्यावर मी खर्च करून टाकेन आज. म्हणून तर आपलं इन्कम जास्त त्यामुळे खर्च तरी करतो किंवा बचत तरी करतो. बचत करायला काय अर्थ नाही, कारण इंटरेस्ट रेट खूप कमी झाला म्हणजे लोक खर्च करायला लागतील. म्हणजे मालाची मागणी वाढली आहे. मालाची मागणी वाढली की उद्योजक कारखाने काढतील, पुन्हा लोकांना नोकऱ्यावर ठेवतील, पुन्हा लोकांची पर्चेसिंग पॉवर वाढेल, ते पुन्हा आणखीन जाऊन माल विकत घेतील, त्यामुळे मालाची मागणी वाढेल आणि आणखीन कारखाने येतील आणि स्पायरल वरती जाऊन पुन्हा आपण त्यातनं बाहेर येऊ शकतो. हा झाला एक मॉनिटरिस्ट उपाय. तसंच CRR मुळे होतं, त्यात मी शरत नाही. पण हा मॉनिटरिस्ट उपाय म्हणजे फक्त CRR व्याज दर हे कंट्रोल करून आपण त्या मंदीवरती उपाय आणू शकतो. हे जे